नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 13, 14, 15 फेब्रुवारी 2024 या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस असून गारपीटचा जोर देखील मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या तारखेला बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 13, 14, 15 फेब्रुवारी 2024 या तारखेला वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस, गारपीटचा अंदाजा, मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या तारखेला अर्थात 13, 14, 15 फेब्रुवारी 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर बंगालचा उपसागर, भारताची पूर्व किनारपट्टी, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या चक्रवात स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये असणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तामिळनाडू, तेलंगणा या भागात ठिकठिकाणी हलका वादळी पाऊस राहील। भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाजा, जगदलपूर, कांतामल, रायपूर, कोरबा, राऊरकेला, धनबाद, कोलकाता या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रातील विदर्भाच्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया गोंदिया जिल्ह्यापासून। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, सांगझरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोरेगाव, आमगाव, सकरडोळा, लांजी इथे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। गोंदिया, रांजेगावला गारपीटचा अंदाज राहील। वारासिवनी आणि बालाघाटलाही गारपीटचा अंदाज आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये काटंगी, तिरोडी, निपाणी, डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अकोला, मंगळुरी, कंधारी, असोली, धर्मपुरी, बार्शी, रामटेक इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धीलाही मध्यम स्वरूपात राहील। मौदा, चिखली, भंडारा हलका पाऊस राहील। अडेल, साकुली, संग्रानीलाही हलक्या सरींचा अंदाज आहे। अडेल, गोथंगाव, पावणी, विभापूर, खेरगाव, उमरेडलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगावला हलका मध्यम राहील। कोडाली, तुतीवाडा, बुरीकोकाटे, आरवी, वडोणा, लाडगड इकडे गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो। डोरली, कमळेश्वर, उमरी, सावनेर, बडेगाव, विचवा, वनेरा, कामठी, पारशिवनी जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर गडचिरोली जिल्ह्याकडे संग्रानी, साकोलीला हलका मध्यम राहील। देवरी, चिंचोला आणि कोलेगाव, बोंडगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे। मार्कासा, आमगाव, चौकीला मध्यम स्वरूपात राहील। बालेटोला, कुरखेडा, मालवेरा हलक्या सरींचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। तसे गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ चित्रण, हलक्या सरींचा अंदाजा तुरळक ठिकाण राहील। वर्धा जिल्ह्याकडे हिंगणघाट, वडनेर, वाडकीपुणे, वर्धा आणि आरवी, वडोणा, लाडगड, कोडाली, काटोल, तुतीवाडा, वरुड, नरखेड या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। तसे यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। मराठवाड्यात नांदेड भागाला हिंगोली, परभणी, लातूर, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील पालघर, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, रायगड अंशतः ढगाळ स्थिती राहील। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर या भागातही वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातही वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती या तारखेला बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।